गेली कित्येक वर्ष पुष्पा आपल्या भावाला आणि भाऊजाईला आपल्या घरी भाऊबीजेच्या दिवशी येण्यासाठी पत्र पाठवायची. पण पुरुषोत्तम प्रियवंदेला आपल्या व्यापातनं कधीच सवड काढायला जमलं नव्हतं. इतक्या दूरचा पल्ला गाठायचा म्हणजे निदान 10-12 दिवसांची तरी जमवाजमव करायला हवी. पुण्याहून झाशीला जायला डायरेक्ट गाडी होऊन सुद्धा इतकी वर्ष झाली योग आलेला नव्हता. यावर्षी प्रियंवद्यानं जोर धरला. सुषमा तिच्या मैत्रिणीबरोबर साऊथच्या टूरला गेली होती आणि मेडिकलला असलेल्या श्रीकांतला दिवाळीसाठी येणं शक्य नाही म्हटल्यावर तिने हालचालींना सुरुवात केली. रिझर्वेशनसाठी एका एजन्सीला सांगितलं. परतीच्या रिझर्वेशनसाठी पुष्पाला पत्र पाठवलं. भावा बहिणीच्या कपिलाषष्ठीच्या या भाऊबीजेसाठी सुंदर जांभळी टोपपदरी साडी घेतली. तरीही गाडीत बसेपर्यंत आपण नक्की झाशीला जाऊच अशी तिला खात्री नव्हती. झेलम एक्सप्रेस सुरू होऊन 2 तास लोटले तेव्हा कुठं त्या दोघांच्या मनाची खात्री पटली की यावेळी आपण निश्चित झाशीमध्ये दिवाळी साजरी करणार. प्रवासाचा सराव असलेले सराईत लोक स्वतःच्या घरीच वावरल्यासारखे घरच्या पोशाखात आणि प्रवासी गाद्या उशांमध्ये पहुडायला लागले होते. त्यांचं बघून प्रियंवदाही आपला बिस्तरा सोडून निजण्याची व्यवस्था करायला लागली. ब्लँकेटं, चादरी आणि हवा भरायच्या उश्या सगळं कसं जिथल्या तिथे होतं. 3 टायरच्या डब्यात हे एक असतं की इतरांना झोप आली की तुम्हाला मुकाट्यानं आडवं व्हावंच लागतं. नाहीतरी नुसतं बसून किती गप्पा मारणार होती ती दोघं. दिवसभराचा शीण, वाऱ्याच्या झुळका आणि पाळण्यात घालून हलवल्याप्रमाणे शरीराला मिळणारे लयबद्ध झोके यामुळे घुसमटल्यासारखं होत असूनसुद्धा दोघांना चटकन झोप आली. पहाटे कुठलंसं स्टेशन आलं आणि फलाटावरच्या आवाजानं पुरुषोत्तम जागा झाला. क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळेना. पण डोक्यावरचा बर्थ पाहून त्याला आपण झाशीच्या मार्गावर असल्याचं आठवलं. खालच्या बर्थवर त्याने डोकून बघितलं. प्रियंवदा गाढ झोपलेली होती. 2 दिवसांपासून चाललेल्या प्रवासाच्या तयारीनं आलेला क्षीण तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. पुरुषोत्तमला मात्र आता पुन्हा झोप लागणं कठीण होतं. पण उठून बसावं तरी पंचायत. वरचा बर्थ डोक्याला लागेल म्हणून तेही शक्य नव्हतं. अंथरुणात जाग आली तरी लोळायचा त्याला मनापासून तिटकारा होता. काय करावं अशा विचारात असताना त्याचं लक्ष पायाकडच्या बर्थकडे गेलं. तिकडे 2च बर्थ असल्यानं खालच्या सीटवर बसणं शक्य होतं. त्या बर्थवरचा प्रवासीही अंगाभोवती शाल गुंडाळून आणि डोक्याला मफलर बांधून खिडकी बाहेर पाहत होता. पुरुषोत्तमनं ब्लँकेट लपेटून घेतलं आणि तो खाली उतरला. गादीखालीच ठेवलेल्या स्लीपर्स पायात अडकवत तो पहिल्यांदा तोंड धुवून आला. त्या सहप्रवाशाकडे बघत त्याने औपचारिकपणे सीटवर बसण्याची अनुमती घेतली. साधारण 35च्या आसपास तो गृहस्थ दिसत होता. जरा सावरून बसत त्यांनी पुरुषोत्तमला जागा दिली आणि पुन्हा खिडकीच्या बाहेर तो बघायला लागला. पुरुषोत्तमनं चहावाल्याला बोलवलं आणि मातीच्या कुल्हडमध्ये 2 चहा घेतले. एक आपल्या नव्या दोस्ताला देत एक आपल्या ओठाला लावला. तेवढ्यात गाडी सुरू झाली. तोंडातल्या तोंडात आभार प्रदर्शन करत शालवाल्यानं चहा घेतला. आप कहाँ जा रहे है? पुष्पानं सांगितलेल्या हिंदी रिवाजानुसार तुम न म्हणता आप म्हणून पुरुषोत्तमनं त्याला विचारलं. त्या प्रश्नाचं उत्तर न देता शालवाल्यानं प्रतिप्रश्न केला. आप झाशी तक. पुरुषोत्तमनं कमीत कमी हिंदी वापरून मराठी थाटात उत्तर दिलं. यूं ही सफ़र करने? वहाँ मेरी बहन रहती है. दिवाली मनाने जा रहे हैं. ओह अच्छा अच्छा अच्छा. भैया दूज के लिए बहन के घर जाएंगे. प्रवाशानं निरर्थक प्रश्न विचारला आणि एकदम खिडकी बाहेर बघत राहिला. पुरुषोत्तम तसा फारसा बोलका नाही, पण लोकांना बोलतं करण्यात चांगला वाकबगार आहे असा त्याचा मित्रमंडळीत लौकिक होता. नव्यानं झालेली ओळख वाढवण्यासाठी वेळ घालवायला त्याने आपलं कसब वापरायला सुरुवात केली. इथे मात्र त्याची अजिबात डाळ शिजेना.
कुठल्याच प्रश्नाला 2 शब्दांखेरीज उत्तर नाही. कहर म्हणजे कुठे जाणार विचारलं तर शायद बीना असं गुळमुळीत उत्तर. शेवटी हे एकतर्फी संभाषण आता थांबवावं आणि आपला सहवास विनाकारण कोणावर लादू नये असा त्याने निर्णय घेतला. तोही खिडकी बाहेर बघायला लागला. खरं म्हणजे खिडकी बाहेर तरी अंधाराशिवाय काय दिसत होतं, पण कुठेतरी बघायला हवं म्हणून तो खिडकी बाहेर बघत होता. बसून बसून अवघडल्यासारखं वाटलं. त्यावेळी कुठे त्याच्या लक्षात आलं की हा आपला औट घटकेचा शेजारी बिना अंथरुणाचाच कठीण बाकावर इतका वेळ बसला होता. न राहून त्यांनी वरची चादर काढली आणि सीटवर दोघांसाठी पसरली. आरामात बसावं, अगदी अवघडला असाल ना तुम्ही, अभावितपणे पुरुषोत्तम मराठीत बोलला. तुम्हाला कशाला तकलीफ, शेजारी मराठीतच उत्तरला. तुम्ही अंथरा पांघरायचं काही घेतलं नाही, पुरुषोत्तमच्या तोंडून प्रश्न गेला. नाही, माझ्याकडे फारसं सामान नाही आहे. बिनाला कोण असतं आपलं, प्रश्न तोंडातून गेला आणि पुरुषोत्तमला ओशाळल्यासारखं झालं. पुन्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर अशी शंका त्याला आली, पण अनपेक्षितपणे सहजगत्या उत्तर आलं. आमचं गाव आहे ते, आमचं घर आहे तिथे. पुन्हा शांतता पसरली. पुरुषोत्तमनं पाहिलं की तो आता दातांनी नख कुरतडत होता, मध्येच शाल पांघरत होता, हातापायांची उगाचच चाळवाचाळव करत होता. एकाएकी पुरुषोत्तमच्या लक्षात आलं की गडी बराच बेचैन आहे. शेजाऱ्याची चुळबुळ हळूहळू वाढत गेली. त्याच्या चेहऱ्यावरही त्या थंड हवेत घाम दिसायला लागला. या माणसाच्या गप्प बसण्यामागे माणूस घाणेपणा नाही आहे तर विलक्षण बेचैनी आहे हे त्याला आणखीनच पटलं. चटकन कोणाच्याही सहाय्याला धावून जायच्या स्वभावानुसार त्यांनी न राहून विचारलं, तुम्हाला काही होत आहे का, म्हणजे बरंबिरं नाही आहे का, एनी प्रॉब्लेम? नाही, मला होत काही नाही आहे, पण मी फार बेचैन झालो, कुछ समझ में नहीं आता क्या करूं. माझीही काही मदत हवी आहे का? बेशक सांगा, संकोच करू नका. नाही नाही, तुम्ही मला काहीही मदत करू शकणार नाही, माझं मन ठिकाणावर नाही आहे, कसनुसा चेहरा करून तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुरुषोत्तमला नीट वाचता आले नाहीत तरी त्याचं मन सहप्रवाशाविषयीच्या अनुकंपेनं भरून आलं. सर्वसामान्य माणसांच्या विवंचना, अडचणी यांची सहानुभूतीपूर्वक जाण असल्याने त्याने विचारलं, काही घरचे प्रश्न आहेत का, आजारी आहे का कोणी? नाही, मी आता जे सांगणार आहे ते ऐकून माझ्यावर नाराज तर होणार नाही ना, शंकाकुल चर्येनं शालवाल्याने विचारलं. पुढे बोलावं का न बोलावं अशा संभ्रमावस्थेत तो काही काळ गप्प राहिला. मग मनाचा धडा करून तो उद्गारला, मी आत्ता कुठून घरी चाललो आहे माहिती आहे? जेलमधून. 4 वर्षांची शिक्षा भोगून मी घरी निघालो आहे. उसन्या धारिष्ट्यानं त्याने पुरुषोत्तमच्या नजरेत नजर मिसळली. काय बोलावं पुरुषोत्तमला समजेना, पण आपल्या कोणत्याही कृतीनं, शब्दानं किंवा आविर्भावानं समोरचा दुखावला जाऊ नये एवढी दक्षता घेण्याची शुद्ध त्याला होती. जोवर गुन्हेगार आपला जवळचा सगा सोयरा नाही तोवर त्रयस्थ गुन्हेगाराविषयी समजूतदारपणा दाखवण्याचे उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाचे संस्कार वाचनानं पुरुषोत्तमवर झाले होते. त्यामुळे लगेच शांतम पापम म्हणून त्याला तोडून टाकण्याची गरज पुरुषोत्तमला वाटली नाही. उलट काहीतरी नवीन अनुभवायला मिळतंय असा थरारयुक्त आनंद त्याच्याही नकळत त्याच्या मनाला झाला होता. कशाबद्दल सजा झाली? त्यांनी मृदूपणे विचारलं. मी ग्रॅज्युएट आहे. 8 वर्षांपूर्वी मुंबईला नशीब काढायला आलो. एका कारखान्यात अकाउंट्स लिहायचं जोखमीचं काम मिळालं. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. नशिबानं 1 रूम का होईना पण राहायला जागा होती. बायको, मुलं होती. समाधानी संसार होता.
बेसावतपणे मित्रांच्या नादानं पैशाच्या लफड्यात सापडलो, सगळंच अंगावर शेकलं. त्यांनी थोडक्यात माहिती दिली. अरे 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 अरे. आणि घरच्यांना सगळं समजलं तेव्हा धक्का बसला. गरीब असलो तरी मानानं जगत आलो तो आजवर. त्यावेळी बायकोनी खूप सांभाळून घेतलं. कायदे कानूनची माहिती नसणं आणि बिनधास्त इतरांवर विसंबणं हे माझे दोष मला भोवले. मी गुन्हेगार होतो का नव्हतो याची सफाई देण्याची वेळ आता नाही. कोर्टाने मला गुन्हेगार ठरवलं, मी शिक्षा भोगली. फक्त आता प्रश्न असा आहे की घरी माझं स्वागत कसं होईल. घरचे लोक तुमच्यावर नाराज असतील. आत्ता काय त्याची कल्पना नाही आहे, पण त्यावेळी घराण्याला कमीपणा आणणारं काम हातून झालं म्हणून ते रागावलेच होते ना माझ्यावर. त्यांची त्यात चूकही नाही आहे. त्यांच्या जागी कुणीही असतं तरी हेच झालं असतं. त्यांची पत्र वगैरे नाही, फारशी पत्र कोणी पाठवली नाहीत. पण बायको सोडली तर सगळेच अनपड आहेत, लिहिणार कोण. आणि ती बिचारी घर सावरेल का मला पत्र लिहित बसेल. सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. जननिंदेचे क्लेश होतेच ना जोडीला. भेटायला कोणी येत होतं का नाही. आपल्या आवाजात फाजील कुतूहल न आणू देता आणि तरीही समोरच्याला बोलका करत पुरुषोत्तम म्हणाला, इतक्या दूर कोण हो येणार. जमिनीच्या छोट्या तुकड्यावर सर्वांचा निर्वाह. भाड्याला तरी पैसे कसे उभे करणार. कोर्ट कज्जात थोडे पैसे खर्च झालेले. म्हणून तर मला समजत नाही आहे कसं वागावं ते. घरी जावं का जाऊ नये. माझं जाणं त्यांना आवडेल का अडचणीत टाकेल. नाना शंका येत आहेत मनात. अहो असं का म्हणताय तुम्ही. तुमची मायेची माणसं आहेत ना ती. त्याची शंका रास्तय हे कळत असूनही काहीतरी सांत्वनपर बोलायचं म्हणून पुरुषोत्तम तोंड दाखलं म्हणाला. त्यावेळी बायकोनं जिद्द धरली. मुंबईच्या भिराड मोडून सासरी आली. एका शाळेत नोकरी मिळवली. मुलांना घेऊन कशी तरी मानानं जगत असेल बिचारी. आत्ता कुठे लोकांना माझ्या कलंकाचा विसर पडला असेल. मध्येच मी पुन्हा उपटलो तर तिचं सगळं आयुष्यच ढवळून निघेल. ती आणि मुख्य म्हणजे माझी मुलं कदाचित माझा तिरस्कार करतील आणि ते मला नाही सहन होणार अजिबात. शाळेत अभ्यासलेली द्या सजा आणखी वाढवूनी ही कविता पुरुषोत्तमला आठवली. काळे मास्तरांच्या आवाजात ती कविता त्याच्या कानी घुमायला लागली. मनापासून त्या प्रवाशाविषयी त्याला वाईट वाटलं. पण मग घरी जायचं नसेल तर कुठे जाणार तुम्ही. राम जाणे. ते काही मी अजून ठरवलेलं नाही आहे, पण कुठेतरी नाहीसं व्हायचं, अगदी नवं आयुष्य सुरू करायचं असं म्हणतोय. तुमची सुटका झाल्याचं घरी कळवलं नाहीत. दिलेल्या मुदतीपूर्वी मी सुटलो आहे. नक्की तारीख घरी कळवली नाही, पण पत्र पाठवलंय की या आठवड्यात सुटून येतोय. बायकोला नीट पत्र पाठवलंय आणि विचार करून निर्णय घ्यायला सांगितलंय. मला काहीच खात्री वाटत नाही हो. समजा मला त्यांनी नाईलाजानं स्वीकारलं तर, आणि नाहीच स्वीकारलं तर काय बोलावं दोघांनाही समजेना. थोडा वेळ गप्प राहून तोच पुढे सांगायला लागला. मी घरी कळवलंय की मी घरावरनं जाईन. खरोखर मी त्यांना मनापासून यायला हवा असेल, माझ्या जाण्यानं त्यांना आनंद होणार असेल तर परसदारातल्या गुलमोहरावर त्यांनी आकाशकंदील लावावा. आकाशकंदील दिसला नाही तर मी त्यांना मुळीच अडचणीत टाकणार नाही. त्यांच्या आयुष्यातनं बाजूला होईन, रागावणार सुद्धा नाही त्यांच्यावर. पुरुषोत्तमला आता शालवाल्याच्या मनस्थितीची पूर्ती कल्पना आली. येत्या काही तासात त्याच्या भवितव्याचा निकाल लागणार होता. वाईट घटनेपेक्षाही त्या घटनेच्या वाट पाहण्यामुळे मनाला क्लेश जास्त होतात. मन तरी असं दुष्ट असतं की जे घडू नये असं वाटत असतं तेच नेमकं घडेल अशी त्याला आतून भीती वाटत असते. अनिश्चिततेत वाट बघण्याचा हा काळ प्रत्यक्ष दुर्घटनेपेक्षा जीवघेणा असतो. अशा निराशेच्या झोक्यात मनाला भोवंडून टाकण्याइतकी आंदोलनं सहन करावी लागतात. पण अशा परिस्थितीत इतरांना काहीच करता येण्यासारखं नसतं.
कितीही इच्छा असली तरी समोरच्याची तगमग पाहत राहण्यापलीकडे कोण काय करू शकणार? सांत्वनाच्या शब्दातला फोलपणा ते उच्चारत असतानाच समजत असतो. मग ती तगमगीची धग वणव्यासारखी आजूबाजूच्यांनाही भाजत जाते. तो शालवाला आता उठला आणि स्वच्छतागृहाकडे चालायला लागला. एव्हाना प्रियंवदाही जागी झाली होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे अंथरूण आवरायची तिची घाई चालली होती. तिला मदत करायला पुरुषोत्तमही सरसावला. आपल्या मनाची बेचैनी प्रियंवदाला समजणार नाही असं त्याला वाटत होतं. तिराईतांच्या प्रश्नांनी गलबलून जाण्याचा तिचा स्वभाव नव्हता. ती अत्यंत अलिप्तपणे अशा वेळी वागू शके. पुरुषोत्तमला हे कधीच साधलं नाही. एका तऱ्हेनं विचार केला तर हा त्रयस्थपणाच अखेर सुखावह असतो. गप्पपणे पुरुषोत्तम बेडिंग बांधत होता. हाताशी असलेल्या छोट्या अटॅचीमधनं साबण, ब्रश, टूथपेस्ट, नॅपकिन प्रियंवदासाठी काढत होता. प्रियंवदा तोंड धुवून आली तेव्हा ती असं काही बोलेल अशी पुरुषोत्तमची अपेक्षाच नव्हती. बिचारा, खरोखर कठीण अवस्था झाली हो त्याची. चमकून पुरुषोत्तमनं बघितलं. ती कुणाविषयी बोलतीये हे त्याला त्याच्या विचार शृंखलेमुळे सहजगत्या समजलं. त्यात आपली टिंगल करणारा उपहास आहे का हे आजमावायचा त्यांनी प्रयत्न केला. प्रियंवदाचा चेहरा गंभीर आणि विचारी दिसत होता. चेष्टा करताना दिसणारा मिश्किल भाव तिथे नावालाही नव्हता. त्याला जरा बरं वाटलं. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विचारलं, तू आमचं बोलणं ऐकलंस? हो, अर्ध्या तासापूर्वीच माझी झोप उघडली. माझ्याकडे तुम्हा दोघांचंही लक्ष नव्हतं, पण मी ऐकलं आहे सगळं. फार म्हणजे फार वाईट वाटलं हो सगळं ऐकून. इतक्यात शालवाला अजनबी परतला आणि त्यांचं बोलणं तिथेच खुंटलं. प्रियंवदानं बरोबर घेतलेला नाश्ता काढला. थर्मासमधली कॉफी 3 भागात ओतली. पुरुषोत्तमनं न बोलता सहप्रवाशाला आपल्या सामावून घेतलं. प्रियंवदाई कुठले कुठले विषय काढून संभाषण चालू ठेवायचा प्रयत्न करत होती. त्याला थोडंफार यशही मिळत होतं. शालवाल्याचं नाव किशोर आठवले होतं. त्याचे आईवडील फार पूर्वी झाशी संस्थानात होते, पुढे बीनाला स्थायिक झाले. हिंदी प्रांतात राहूनही त्यांनी आपली मातृभाषा जमेल तशा रीतीनं जपलेली होती. शेवटी मुंबईत राहिल्यामुळे त्याचं मराठी सुधारलं इत्यादी गोष्टी त्या संभाषणातूनच त्यांना कळल्या. पण असा खाण्या बोलण्यात तरी किती वेळ जाणार? प्रियंवदेच्या प्रयत्नांचं मात्र पुरुषोत्तमला कौतुक वाटलं. मग पुरुषोत्तमनं पत्त्याचा जोड काढला. किशोरलाही बळेबळे आपल्यात ओढून घेत रमीचा डाव सुरू केला. खेळताना सुद्धा किशोरची बेचैनी चांगलीच जाणवत होती. रमीचा फार थोडा वेळ झाल्यावर पुन्हा एकदा सिनेमासृष्टीविषयी गप्पा करायचा तिघांनी प्रयत्न केला. संभाषण जेव्हा इंचाला आडायला लागलं तेव्हा मात्र आता सगळ्यांनीच गप्प बसावं असा निर्णय प्रत्येकाने स्वतंत्रपणे घेतला. बीना जसजसं जवळ येत चाललं तशी किशोरची बेचैनी जास्तच वाढायला लागली. 3-4 वेळा तो स्वच्छतागृहाकडे जाऊन आला. 2दा शाल काढली, घडी करून ठेवली, पुन्हा पांघरली. शेवटी खिडकी बाहेर बघणं त्याला अशक्य झालं. गाव जवळ आलं की मनुष्यवस्तीच्या खुणा दिसायला लागतात, तशा त्या दिसायला लागताच किशोर उठला. साहेब प्लीज, आता तुम्ही माझ्या जागेवर बसता. तुम्हीच बघा खिडकीतनं, मला नाही बघवत आहे. नाही, माझी तिकडे बसायला काही हरकत नाही, पण मला तुमचं घर कसं सापडणार, कसं ओळखणार? अहो, आमचं छोटंसं कौलारू घर आहे. भिंती पिवळ्या आणि दारं खिडक्या निळ्या आहेत. घराच्या परसात 2 मोठी गुलमोहराची झाडं आहेत. घराच्या अलीकडे एक रिकामा प्लॉट आहे. त्याच्या आधी एक छोटीशी शाळा आहे. त्या शाळेचं नाव बीना इंग्लिश स्कूल. मनच्चक्षूंसमोर आपलं घर बघत त्यांनी तपशील सांगितले. ते ऐकून पुरुषोत्तमच्या काळजात कालवा कालव झाली. पुरुषोत्तम खिडकी बाहेर बघत होता. शहराच्या खुणा दिसायला लागल्या.
थोड्याच वेळात बिना इंग्लिश स्कूलच्या आवारात ड्रिल करणारी मुलं दिसली आणि त्याची नजर एका छोटेखानी घरावर पडली. किशोरचं घर ओळखायला त्याला मुळीच अवघड गेलं नाही. दोन्ही गुलमोहरावर छोटे छोटे असंख्य आकाशकंदील हेलकावे खात होते. एका भल्या मोठ्या आकाशकंदिलावर बाळबोध वेड्यावाकड्या अक्षरात वेलकम लिहिलेलं होतं. वेलकमच्या अक्षरांखाली देवनागरीत बेबी बंटी अशी अक्षरं रंगवली होती. ते दृश्य पाहिलं आणि पुरुषोत्तमच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. काही बोलणं अशक्य झाल्यामुळे गुडघ्यात डोकं धरून बसलेल्या किशोरला त्यांनी हाताने सोडलं आणि आबोलपणे खिडकी बाहेरचं दृश्य दाखवलं. ते विलक्षण दृश्य पाहून त्यांनी फक्त विजयी आनंदी मुद्रेनं पुरुषोत्तम प्रियंवदेकडे बघितलं. काही बोलायची गरजच नव्हती. दुसऱ्या क्षणाला त्याच्या डोळ्यातनं अश्रूंचे लोट व्हायला लागले. 2 क्षण थांबून किशोरनं आपल्या मोजक्यात सामानाची बांधाबांध केली. आनंदानं बेभान झालेला असताना आणि तरीही काळजीमुक्त अवस्थेत असून त्यांनी पुरुषोत्तमकडनं त्याचा पत्ता असलेलं कार्ड मागून घेतलं. त्याला पत्र पाठवायचं आश्वासन दिलं. आपला पत्ता थरथरत्या हाताने एका चिटोऱ्यावर खररडला. गाडी फलाटावर थांबली तेव्हा जणू काही याच दोघांमुळे आपल्याला हा आनंदाचा क्षण लाभला अशा थाटात त्यांनी दोघांचे आभार मानले आणि निरोप घेतला. प्रियवंदेनं त्याला थांबवलं. बरोबर घेतलेल्या लाडू करंजीचा पुडा मुलांसाठी आवर्जून देऊन टाकला. तो गेल्यावर ते दोघं त्याच्या वेगानं दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. एका क्षणामध्ये माणसाचं आयुष्य बदलायची केवढी ताकद असते. हा फिलॉसॉफिकल विचार पुरुषोत्तमच्या मनात आला. जर झाडावर आकाशकंदील नसता तर हाच किशोर सर्व कडवटपणा एकवटून कलंदराचं जीवन जगायला परागंदा झाला असता या विचारानं त्याच्या अंगातनं शिरशिरी आली. कधी नव्हे एवढ्या समजुतीनं प्रियंवदानं त्याचा हात हातात घेऊन आश्वासकपणे दाबला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात डॉक्टर अनघा केसकर यांच्या सैर भैर या कथासंग्रहातली कथा आला क्षण. कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह येईल ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. भेटूयात श्रोते हो अशाच उत्तमोत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.